गेल्या तब्बल 35 वर्षापासून प्रलंबित असलेल्या 7-12 नकाशांच्या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे वारंवार दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ सावंतवाडी तालुक्यातील माझगाव येथील ग्रामस्थांनी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन छेडले। भूमी अभिलेख विभागासह संबंधित प्रशासकीय कार्यालयांना वारंवार पत्रव्यवहार करूनही कोणतीही ठोस दाद मिळत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला। आंदोलनादरम्यान तहसीलदार श्रीधर पाटील आणि भूमी अभिलेख अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांची भेट घेऊन नकाशे तयार करण्यासाठी आवश्यक प्रयत्न करण्यात येतील असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले। यावेळी जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत यांनी प्रशासनाच्या दिरंगाईवर तीव्र टीका केली। ते म्हणाले, माझगाव हे भौगोलिकदृष्ट्या अत्यंत दुर्गम व चढ उताराचे गाव असल्याने मोजणीचे काम तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक आहे हे मान्य आहे, मात्र याच कारणाचा आधार घेत गेली अनेक वर्षे प्रलंबित ठेवणे योग्य नाही। आता गावाच्या हक्कासाठी सर्वांनी एकजुटीने लढण्याची वेळ आली आहे। पंचायत समिती माजी सदस्य श्रीकृष्ण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कायदेतज्ञांच्या सहकार्याने या प्रश्नासंदर्भात कायदेशीर मुद्दे तयार करण्यात आले असून त्याच्या आधारे प्रशासनाला जाब विचारण्यात आल्याचेही सावंत यांनी स्पष्ट केले। वारंवार लेखी पाठपुरावा करूनही ठोस उत्तर मिळत नसल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याशिवाय पर्याय उरत नसल्याचे त्यांनी सांगितले। तसंच प्रशासनाने तातडीने कायमस्वरूपी तोडगा न काढल्यास ग्रामस्थांच्या वतीने अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला। मागील 35 वर्ष हा सगळा मुद्दा हा गावासमोर आहे। आपलं माझगाव गाव हे सह्याद्रीच्या कुशीत बसलेलं असं एक खूप छान निसर्गाने दाटलेलं असं एक गाव आहे आणि त्याच्यामुळे त्याची भौगोलिक परिस्थिती खूप वर खाली आहे। त्यामुळे त्याची मोजणी करणं सुद्धा एवढं सोपं राहणार नाही। त्यामुळे जेव्हापासून ही प्रक्रिया सुरू होणार तेव्हापासून सुद्धा एक टाइम लागणं हे निश्चित आहे। त्यामुळे पूर्वी काय झालं हे सगळं बाजूला ठेवून आज आमचे माजी पंचायत समिती सदस्य आमचे मोठे बंधू सावंत साहेबांच्या अध्यक्षतेखाली आम्ही सगळे इथे बसलो। इथे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रेश्माताई असतील, आताचे विद्यमान पंचायत समिती सदस्य असतील, गावातले सगळे जाणते असतील, सरपंच मॅडम, माजी सरपंच असतील आणि सर्वजण इथे का आलेली आहेत, सर्व पक्षीय एकत्र येऊन गाव पातळीवर म्हणून का आलेले आहेत, कारण 6,500 ऑफिशियली जनता असणारं हे गाव आहे। म्हणजे विचार करा किती चुली असतील, किती घरं असतील आणि प्रत्येकाचे 7-12चे नकाशे नसणं ही एक शोकांतिका आहे 21व्या शतकात। आणि मला असं वाटतं हा जो मुद्दा सावंत साहेबांनी घेतलाय हा फक्त माझगावचा नसून हा पूर्ण तालुक्याचा नसून पूर्ण जिल्ह्याचा आहे आणि एक ज्वलंत असा मुद्द्याला त्यांनी हात घातलाय। आणि म्हणूनच आम्ही आज आमचे वकील असतील, आमचे सर्व गावातले वकील इथे उपस्थित आहेत, सगळे जाणते उपस्थित आहेत, त्यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी एक पॉइंट्स काढून दिलेले आहेत। त्या पॉइंट प्रमाणे आम्ही साहेबांना उत्तर विचारलेलं आहे, कारण बऱ्याच दिवसापासून हा सावंत साहेबांच्या मनात हा मुद्दा होता आणि त्यांनी आम्हाला सगळ्यांना हे बोलून दाखवलेलं। पण वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा जर ऑफिसकडनं काही उत्तर येत नसेल तर आम्हाला म्हणून आज इथे बसायची आज आमच्यावर पाळी आलेली आहे। आणि ह्याच्यानंतर सुद्धा जर हा मुद्दा सुटला नाही तर पूर्ण ग्रामस्थांनी जे काही इशारा दिलेला आहे तो तसाच तंतोतंत पाळला जाईल एवढंच सांगतो।